महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच आहे। पुणेकरांनी आजवर मला भरभरून प्रेम दिले आहे। त्यांचे हे प्रेम कधीही विसरू शकणार नाही अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली आहे। स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळातर्फे पहिले मुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार समारंभात कैलासवासी प्रकाश ढेरे स्मृती प्रीत्यर्थ कला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात प्रदान करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे उपस्थित होते। याप्रसंगी सुनीता झाडे यांना शब्दांच्या पसाऱ्यातील आत्महत्या या कविता संग्रहासाठी कैलासवासी शिवाजीराव अमृतराव ढेरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साहित्य पुरस्कार, फेलिक्स डिसोजा यांना आरशात ऐकू येणारं प्रेम या कविता संग्रहासाठी कैलासवासी बाबासाहेब जाधव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साहित्य पुरस्कार, सफर अली इसफ यांना आल्हाद ईश्वर कविता संग्रहासाठी कैलासवासी धनाजी जाधव स्मृतीप्रीत्यर्थ साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ, ज्येष्ठ कवी व वात्रट टीकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ लेखक व कवी प्राध्यापक फमू शिंदे, अशोक नायगावकर ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, गौरव फुटाणे, सचिन जाधव, कुणाल जाधव आदी यावेळी उपस्थित होते। पुरस्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, थोर व्यक्तींच्या नावाने मला पुरस्कार देण्यात आला। पुरस्कार माझा सन्मान आहे। प्रेम मी विसरणार नाही। स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचा ऋणी आहे। पुणेकरांनी नेहमीच माझे कौतुक केलं असंही त्यांनी यावेळी नमूद केलं। डॉक्टर मोहन आगाशे म्हणाले, अशोक सराफ हा कलाकार तळागाळात मिसळणारा आहे। त्यांच्यात बेडजावपणा, इगो अजिबात नाही। कधीही केव्हाही भेटणारा साधा सरळ हा माणूस आहे। सध्या सरळ माणसाला हा पुरस्कार मिळाल्याने खरोखर आनंद आहे। नागराज मंजुळे म्हणाले, अशोक मामांच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे मीच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे। हा माणूस आबाळासारखा आहे, कारण मी त्यांना अनुभवलं आहे। मी काहीही नसताना त्यांचा बाईट घेण्यासाठी गेलो असता कुठून आला, कोण आहेस असे कोणतेही आडेवेडे न घेता माझ्या खांद्यावर हात ठेवून मला पहिला बाईट दिला। हा माणूस चित्रपट क्षेत्रालाच नव्हे तर खऱ्या जीवनातला देखील हिरो आहे असेही यावेळी मंजुळे यांनी म्हटलं आहे। मला हा पुरस्कार तुम्ही दिलेला आहे। पुण्याच्या लोकांनी नेहमीच माझं कौतुक केलेलं आहे, मला माहिती आहे। आजचं महत्त्व विशेष असं आहे, यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार एका थोर व्यक्तिमत्वाचा पुरस्कार माझ्या एका चांगल्या मित्राच्या हातून मला मिळतोय, मोहन आगाशे। आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मोहन आगाशे बरेच वरती होते, टॉपला। त्यांची कामं नाटकात त्यावेळेला फार चांगली होती, गाजली होती। तो माझी ओळख करून घ्यायला आला होता, पण तरी मी त्याला पाहत होतो, कारण असं मी जवळून त्याला कधीच पाहिलं नव्हतं त्यावेळेला। काय आहे, आजचा हा पुरस्कार हा मी एकंदर माझ्या लोकांच्या जी त्यांची भावना आहे माझ्याबद्दल त्याचं प्रतीक समजतो। मला असे पुरस्कार पुण्यामध्ये वारंवार मिळालेले आहेत आणि मी ते सगळेही जपून ठेवलेले आहेत। मला मुद्दाम इथे बोलून तुम्ही हा जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी अतिशय तुमचा ऋणी आहे। हे तुमचं प्रेम मी कधी विसरणार नाही, विसरू शकत नाही। अशोकची माझी पहिली भेट अगदी अशा तर मी अशी पाथरे येथे नाटकात काम करत होतो आणि साहित्य संघ मंदिरात हा आला होता। त्यावेळी त्यांनी नुकतंच दादा कोंडकेच्या पहिल्या चित्रपटात काम केलं होतं असतो आणि तेव्हा मला अतिशय म्हणून मी मुद्दाम म्हणून ओळख करून घेतली त्याची की माझं नाव मोहन आगाशे, अशोक तुझं काम मला फार आवडलेलं आहे आणि तेव्हापासून त्याची कामं मी बघत राहतोय। शिवाय त्याची बायको ही पण माझी मैत्रीण आहे, कारण तिची आई ऑल इंडिया रेडिओवर होती मुंबईच्या आणि आमची एक रशियन कॉमन मैत्रीण असल्यामुळे आणि तेव्हापासून अशोकसारखा माणूस फार विरळ आहे। काहीही कुठल्याही तऱ्हेचा इगो त्याला नाही, सगळ्यांना मदत करणार आहे, शांत आहे, बडेजाव करत नाही आणि मला त्याला हे दिलं पाहिजे हे मला स्वतःला आत्म वाटल्यामुळं मी इथे आलेलो आहे।